चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी तत्परता धनंजय मुंडे यांच्या भेटीसाठी दाखवली ती देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी का दाखवली नाही, धनंजय देशमुखांचा सवाल. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट घालवून दिली. त्यामागे त्यांचा काय हेतू होता हे आम्हाला माहीत नाही. मात्र ही तत्परता बावनकुळे साहेबांनी देशमुख कुटुंबाच्या भेट घेण्यासाठी का दाखवली नाही, असा सवाल सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला. घटना घडल्यानंतर हत्या करणारे सगळे आरोपी हे वाशी मार्गे पळून जात आहेत. पोलीस सांगतात की ते जंगलातून पळून गेले. मात्र मला सांगा की वाशीमध्ये कोणत्या प्रकारचं जंगल आहे ते तुम्हाला CCTV मध्ये दिसत आहेत. तुम्ही पत्रकार तिथे पोहोचलात, मग तिथे पोलीस का पोहोचले नाहीत, असा सवाल आमचा आहे. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासून म्हणतोय की या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपासामध्ये दिरंगाई केली आणि याच्यावर चर्चा करण्यासाठी आज नागरिक म्हणून आम्ही एकत्र भेटणार आहोत, असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी आरक्षणासाठी लढाई लढत आहेत. मी माझं दुःख बाजूला सारून जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये उभा राहिलोय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासंदर्भात विचार विनिमय करायला हवा होता. मात्र बावनकुळे यांनी दुसऱ्याच लोकांच्या भेटीगाठी करून देण्यासाठी प्रयत्न केले. याचा मला खेद वाटतो. अजित पवार यांच्या राजीनामा संदर्भात काय म्हणाले आम्हाला माहीत नाही. यावर आम्ही काही मत मांडणार नाही. आम्हाला असं वाटतं की ज्यांनी या प्रकरणातील आरोपींना मदत केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.